म्हणजे मी जेव्हा बघत होतो एकेकाकडं, तर फर्स्ट हाफमध्ये लिटरली काही लोक रडत होते. बरोबर. म्हणजे रडत सुद्धा होते, डोळ्यातनं पाणी येत होतं. हो. रितेश बेटाने खूप छान काम केलंय आणि हा पिक्चर काढला त्याने. हां. आय एम प्राऊड ऑफ यू. त्या अंगावरच्या नरेश भावना. मित्रांनो नमस्कार. इझी न्यूजमध्ये मी भागवत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, रितेश देशमुख यांचा बहुचर्चित चित्रपट राजा शिवाजी आज रिलीज झालाय महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या औचित्यावरती. मराठी प्रेक्षकांनी अक्षरशः त्याला डोक्यावरती घेतलंय आणि लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे हे मी तुम्हाला आत्ता पुढं ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार. कसा वाटला तुला चित्रपट? पिक्चर खूप मस्त होता. हां. सगळे जे डायलॉग्स होते ते खूप चांगले घेतलेले. हां. गाणी पण चांगली होती. हां. तर तुला स्पेशली काय आवडलं यातून? काय सांगशील? स्पेशली स्पेशली फायटिंग आणि जे रिव्हेलेशन होतं ते खूप मला आवडलं. ओके. रितेश देशमुखांचा रोल कसा वाटला शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये? त्यांनी रोल आपला खूप चांगला निभावला हां. आणि बोलायचं गेलं तर मग मला हा पिक्चर खूप आवडला. वाटला चित्रपट? छान रितेश देशमुखांची भूमिका कशी वाटली? मस्त होती. काय भावना आहेत? भावना अशा आहेत की एका मराठी माणसासाठी राजा छत्रपतींचा चित्रपट म्हणजे हां. त्या अंगावरच्या नरेश भावना. ओके. नाही, तुम्हाला कसा वाटला चित्रपट? खूप छान वाटला, खूप छान. याचा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी एक कॉन्ट्रोवर्सी बऱ्याच बघायला मिळाली की रितेश देशमुख हा रोल करतायत. तुम्हाला रितेश देशमुख कसे वाटले या रोलमध्ये शिवाजी महाराज? देशमुख मला एकदम परफेक्ट कास्टिंग वाटली फॉर हां. शिवाजी महाराज रोल. आणि ऑल ओव्हर पिक्चर खूप मस्त आहे. मस्ट वॉच. तुला कसा वाटला वेळ? छान. छान वाटला. कुठला रोल आवडला तुला? शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा. वाटला चित्रपट तुम्हाला? अप्रतिम चित्रपट आहे. हां. डायलॉग एक नंबर आहेत. सगळे टॉपचे डायलॉग आहेत. आणि मराठीमध्ये एवढा मोठा बजेट असणारा महाराजांवरचा हा पहिला चित्रपट आहे. काय एकदम भावना आहे एक मराठी माणूस म्हणून आज खास करून महाराष्ट्र दिन आहे. खरोखर अभिमान वाटतोय आणि अप्रतिम पिक्चर बनवलाय. रितेश देशमुखनी काम सुंदर केलंय सगळ्या कलाकारांनी. हं. आणि एक भव्य दिव्य शिवाजी महाराजांवरचा चित्रपट बघून आम्हाला खरोखर भरून आल्यासारखं झालेलं आहे. बरोबर आहे. बॉलिवूड मधले एवढे मोठे स्टार सोबत घेऊन रितेश देशमुखांनी हा मराठीत प्रयोग केलाय. काय वाटतं, Correct. सुपरहिट होईल कधी? 100% सुपरहिट होईल. आज माझ्यामध्ये पहिला दिवस आहे आणि कदाचित हा पहिला शो होता. हं. आम्ही तर बघून आम्हाला जबरदस्त वाटलेलं. आम्ही सगळे माझे भाचे कंपनी घेऊन आलेलो आहे आणि खरोखर आम्हाला बघून आनंद झाला. आता अगोदर तर रितेश देशमुख सरांचे मला अभिनंदन करायचं आहे की त्यांनी इतका सुंदर चित्रपट बनवलाय हां. की मराठी इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत असा इतका भव्य दिव्य चित्रपट कधी बघितला नव्हता. बरोबर. त्याचा एक्सपिरियन्स करताना खूप मजा आली. हं. सर्वप्रथम रितेश देशमुख सरांचं अँड एंटायर कास्टचं ज्यांनी काम केलंय, संजय दत्त असतील, विद्या बालन असेल, जेनेलिया मान असतील, हां. त्यांचं खूप भारी काम आहे. बरोबर. म्हणजे खरंच प्राऊड फील वाटतं की एवढा मोठा सिनेमा आपण मराठीमध्ये कधी खरं तर एन्जॉय करतोय हं. आणि असेच पिक्चर्स रितेश देशमुख सर बनवत राहावं अशी इच्छा आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एक शिवाजी महाराजांची भूमिका रितेश देशमुख करताय. याबद्दल लोकांमध्ये एक थोडा संभ्रम होता. हो. चित्रपट पाहिल्यानंतर काय भावना आहे बरोबर. चित्रपट पाहिल्यानंतर मी जे संभ्रम निर्माण करत होते ना, हां. त्यांना स्पेशली सांगेल की तुम्ही एकदा चित्रपट येऊन पहा, हां. त्यानंतर तुमचा जो संभ्रम होता हां. तो मिटवून जाईल. मराठीमध्ये एवढा मोठा बजेट असणारा हा पहिला चित्रपट आहे महाराजांवरचा. बरोबर. काय वाटतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये हा एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल? नक्कीच वेगळ्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. कारण की जे स्केल तुम्ही पाहताल ना स्क्रीनवरती, हां. ते स्केल पाहून तुम्हाला असं वाटेल की आपण मराठी चित्रपट नाही, कुठला तरी वेगळा मोठा चित्रपट पाहतोय. जसे की साऊथमध्ये होतात, हिंदीमध्ये होतात, अदर लँग्वेजमध्ये होतात. हं. तो पिक्चर पाहिल्यानंतर जसा तुम्हाला फील येतो, तसा तुम्हाला हा फील येईल. तुम्हाला कधीही वाटणार नाही की हा आपण मराठी चित्रपट पाहायला आलोय का? कारण याच्या अगोदरचे जे चित्रपट होते, हं. ते असं वाटायचं की थोडेसे नाही का ओके वाटतायत. पण ज्यावेळेस आपण हा पिक्चर पाहाल, त्यावेळेस आपल्याला कळेल की मराठी चित्रपटसृष्टी पण किती मोठा पिक्चर बनवू शकते. फक्त प्रेक्षकांनी तेवढा सपोर्ट केला पाहिजे हं. आणि जे निर्मिती करतायत त्यांनी पण प्रेक्षकांचा विचार केला पाहिजे की प्रेक्षक इतके आपले पैसे खर्च करून जर पिक्चर पाहायला येतोय, तर त्यांचंही समाधान झालं पाहिजे. मॅम, म्युझिक जर बघितलं तुम्ही तर म्हणजे जे साऊथमध्ये एवढ्या काळ पूर्ण चित्रपटामध्ये खेळवून ठेवतात. तुम्ही स्वतःही त्याचा अनुभव घेतला. तुमचं काय मत आहे याबद्दल? सर याचं जे म्युझिक जे आहे ना, त्या म्युझिकमुळे पिक्चरला जास्त अजून भव्य दिव्य वाटतं. म्हणजे एक मराठी माणसाने एवढा सुंदर पिक्चर काढलेला आहे आणि एवढा मोठ्या बिग बजेटचा पिक्चर म्हणजे हा एक पहिलाच चित्रपट बनलेला आहे. बघून म्हणजे असं
चालू कधी होतो आणि हम्म. असं असं वाटतं हा संपूच नाही पिक्चर. बरोबर. आणि याची जी लांबी जी आहे ना असं वाटत पण नाही बघताना की म्हणजे एवढी याची हे असेल संपूर्ण आहे असं वाटतं. संपूर्ण आहे असं वाटतं. हो. आणि याच्या पुढचा त्यांनी सिक्वेल करावा. ओके. खूप सुंदर बनवलं पिक्चर. काय नाव आहे तुमचं? माझं नाव वैशाली अरबुस. हा. पिक्चर खूप खूप सुंदर होता. रितेशजींनी म्हणजे अगदी मन हळवं ते मला बोलायला सुचत नाहीये. हा. सगळे हिंदी कलाकारांना त्यांनी मराठी बोलायला भाग पडलंय. हा. भाग पडलं असं नाही म्हणता येणार, हा. पण त्यांनी ते करून दाखवलं आणि त्यांनी असेच पिक्चर अजून पुढे करावे. शिवाजी महाराजांचं अजून परंपरा पुढे आजकालच्या पिढींना काय समजत नाही, लहान मुलांना त्यांनी शिवाजी महाराज काय होते हा. ते जाणवून द्यायला पाहिजे, म्हणून त्यांनी अजून असे पिक्चर पुढे काढावे. बरोबर. काय नाव आहे तुमचं? अशोक पवार. अशोक पवार. हो. काय वाटतं चित्रपट बघून आले तुम्ही आता राजा शिवाजी? छान चित्रपट एकदम आहे शिवाजी महाराज. रितेश देशमुखांची भूमिका कशी वाटते? हो रितेश देशमुख सर्वांची रितेश देशमुखाची एक नंबर भूमिका आहे शिवाजी महाराज. तुम्हाला कसा वाटला आता? चित्रपट खूप छान आहे. रितेश देशमुखांनी खूप चांगलं ऍक्टिंग केलेली आहे आणि शेवटी इमोशनल आहे आपल्या मराठी माणसांसाठी हा. हो. तर त्याच्यामुळे खूप चांगला मूवी आहे आणि मेन म्हणजे की मोठे मोठे स्टार कास्ट आहे. बरोबर. काही काहींचं आता आम्ही स्पॉइलर अलर्ट नाही बनणार, पण खूप छान केलेलं आहे काम. आणि स्पेशली त्यांनी एक जसं एक हिंदी चित्रपट किंवा इंग्लिश चित्रपट असतो त्या दर्जाचा बनवलेला आहे. बरोबर. म्हणजे ते सगळे एक 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 क्रमनुसार त्यांनी दाखवलेलं आहे. आणि हे टिपिकल जे आपण शिवाजी महाराजांचे आतापर्यंत मूवीज बघितले त्या टाईपचा नाही, हे नेक्स्ट लेवल आहे. तर आज सगळ्यांनी आवर्जून बघितला पाहिजे. मराठीमध्ये एवढं मोठं बजेट असणारा हा पहिलाच मूवी मध्ये. हा म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा एवढ्या लेवलचा बनवलेला नाही, हा त्या लेवलचा बनलेला आहे. म्हणजे मराठी तर झालंच, पण हिंदीमध्ये पण आजपर्यंत बनलेला नाही. खूप भारी मूवी, सगळ्यांनी नक्की बघावा. म्युझिक बद्दल काय वाटतं तुम्हाला? अजय अतुल साहेबांचं म्युझिक म्हणजे विशेष नाही. हा. हा म्हणजे त्यांचा एकदम कोर्टातल्या टप्प्यात बॉल आल्यासारखा होता. तर त्याच्यामुळे अजय अतुलांनी जे काही लेवलचं म्युझिक केलंय, म्हणजे सगळ्यांना जे जाणवत होतं, जे छावामध्ये जे मिसिंग होतं ना, ते इथं भरून काढलेलं आहे आता. तर चित्रपटाच्या पूर्वी थोडासा लोकांमध्ये संभ्रम होता. आता तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? म्हणजे खास आज तर महाराष्ट्र दिनाचं औचित्य आहे. महाराष्ट्र हा चित्रपट डोक्यावर गेली का? खूप जास्त डोक्यावर येईल. ऍक्च्युली मी जेव्हा बघत होतो एकेकाकडं, तर फर्स्ट हाफ मध्ये लिटरली काही लोक रडत होते. बरोबर. म्हणजे रडत सुद्धा होते, डोळ्यातनं पाणी येत होतं. ह्या लेवलचा पहिला चित्रपट पासून तर दुसऱ्या ह्याच्यात आभरून म्हणजे सगळे असे म्हणजे एक लेवलला सगळ्यांना अभिमान होता, बरोबर. तर ह्या लेवल पर्यंत नेलेला आहे. खूप मस्त आहे चित्रपट, नक्की बघा. शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी महाराजांबद्दल याच्या पहिले कुठल्या म्हणजे चित्रपटांमध्ये एवढा रोल कधी दाखवला नाही जो अभिषेक बच्चनने त्या ठिकाणी केला. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते त्या लेवलचं जे बनवलेलं म्हणजे खरंच शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी महाराज आणि त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज, हे दोघांचं एकदम बरोबर साम्य दाखवलेलं आहे. आणि ज्या लेवलचं त्यांनी खरंच काम केलेलं आहे, अभिषेक बच्चन वॉज अ परफेक्ट फॉर दिस रोल. आणि ते कोणालाच माहित नव्हतं. तसं शिवाजी महाराजांच्या वडिलांबद्दल बी जास्त माहित नव्हतं, तेही या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. असे अजून 2-4 कॅरेक्टर्स आहेत ज्यांच्याबद्दल खूप जास्त आपण कधी ऐकलेलं नव्हतं आजपर्यंत, ते दाखवलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही मूवी बघा. हो, रितेश बेटाने खूप छान काम केलंय आणि हा पिक्चर काढला त्याने. आय एम प्राऊड ऑफ इट. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी माणसाच्या काळजाचा विषय शिवाजी महाराज म्हणजे त्यांच्यावरती मराठीतला एवढा मोठा चित्रपट, मराठीतला म्हणण्यापेक्षा की हा फिल्म इंडस्ट्री मधला सगळ्यात मोठा सगळ्यात चित्रपट मोठा पिक्चर. खूप गर्व वाटतो मला. आहे. हो, पिक्चर पाहिल्यानंतर सगळ्यांनी भूमिका खूप छान केलेली, कोणाच्या सगळ्यात जास्त आवडली? सगळ्यांची जाऊ. सगळ्यांची जास्त. हो, सगळे टॉप. मित्रांनो, तुम्ही बघितलं की राजा शिवाजी चित्रपट बघून आल्यानंतर प्रेक्षकांनी अशा मोठ्या भरभरून असा प्रतिसाद दिला आणि त्यांच्या काय भावना ह्या व्यक्त केल्या. मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांवरती एवढा मोठा बजेट असणारा चित्रपट येतोय. रितेश देशमुख आणि सगळ्याच स्टारकास्टने एकदम अप्रतिम भूमिका केली असं सगळ्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे. तुम्ही हा चित्रपट बघायला एकदा नक्की या आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. इझी न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.